पूरग्रस्तांना 2,2500 कोटींची मदत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. हिंदू नव्हे तर बळीराजा संकटात, आमदार रोहित पवारांचा चिमटा. महाराष्ट्रात पुराचे नुकसान 70 लाख एकर, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. महायुती मंत्रिमंडळासमोर पूरस्थिती नुकसान भरपाईचे आव्हान. अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यात जाणार, उपमुख्यमंत्र्यांचा पूरस्थिती दौरा. बुधवारी सार्वजनिक कार्यक्रम टाळून अजित पवारांचं पूरस्थितीवर लक्ष. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या, खासदार सुळे यांची महायुतीकडे मागणी. कोलकात्यात भयावह दुर्घटना, साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह, 5 जण दगावले. ममता सरकारच्या कारभाराचे धिंडवडे. महायुतीकडून विरोधकांची मुस्कटदाबी, खासदार सुळे यांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले अंबेमाता पूजन, तलवार भेट देऊन केंद्रीय गृहमंत्र्यांचा सत्कार. पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे पंकजा मुंडे यांचे आवाहन. मराठवाड्यात पुराची स्थिती भीषण. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शाळा बंद, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतला निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात, मात्र नुकसान प्रचंड. पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार, नांदूर मधमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग. गंगापूर, दारणा, भावली धरणाचेही दरवाजे उघडले. पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष, स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. ओला उबर चालक आता आकारणार सरकारमान्य शुल्क, चालकांनी अधिक शुल्क आकारल्यास कंपन्यांवर कारवाई. शनी शिंगणापूर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी देवस्थानाचे प्रशासक. शनिदेवाच्या भक्तीचा बाजार मांडणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली. दिबा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं संतापाची लाट. मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी धावणार, कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान सेवा, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णय.